ओके. सो रीडिंग CSV फाइल्स आपण यासाठी यूज करतो की जेव्हा पण जो डेटा आहे तो आपल्याला CSV फाइल्समध्ये भेटतो किंवा दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये भेटतो. तर मग त्या इनपुट सोर्समधून आपल्याला जेव्हा डेटा यूज करायचा आहे तर मग डेटा फ्रेम डेटा फ्रेममध्ये तो स्टोअर करण्यासाठी पांडाज आपल्याला वेगवेगळे फंक्शन्स प्रोव्हाइड करतात. तर मग युजिंग दॅट फंक्शन्स आपण जो डेटा आहे तो डाउनलोड करतो CSV इम्पोर्ट करतो CSV मध्ये आणि आपल्या डेटा फ्रेममध्ये यूज करतो. तर मग अजून दोन वेगळ्या कन्सेप्ट आहे कॉल्ड क्लिनिंग मिसिंग डेटा अँड फिल्टरिंग अँड सॉर्टिंग इन पांडाज. सो आपण जो मिसिंग डेटा आहे जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं जो डेटा आहे काही त्यात व्हॅल्यू असतात ज्या अवेलेबल नसतात. तर मग त्या व्हॅल्यूज ला आपल्याला करेक्ट कसं करायचं आहे आयदर त्या रिमूव्ह करायच्या आहे किंवा त्याच्या जागेवर दुसरी व्हॅल्यू इन्सर्ट करायची तर मग हे सगळं आपल्याला ऑपरेशन स्पेसिफाय करावं लागतं. मग दॅट्स कॉल्ड क्लिनिंग मिसिंग डेटा अँड फिल्टरिंग अँड सॉर्टिंग. फिल्टरिंग जसं की आपण काल बघत होतो की काल आपण काही कंडिशनल ऑपरेटर्स वापरून जो डेटा आहे तो रिटर्न करत होतो की आयदर तो ट्रू आहे फॉल्स आहे विथ सम कंडिशन लाईक एज इज ग्रेटर दॅन 18 एज इक्वल टू 18. तर मग अशा सगळ्या कंडिशन्स लावून आपण जो डेटा आहे तो क्लीन सॉर्ट अँड फिल्टर करू शकतो. तर मग त्या पहिले तर आपल्याला एक डेटा सेट लागेल. तर मग डेटा सेटसाठी एक फेमस वेबसाईट आहे कॉल्ड कॅगल. आता इथं आपण कॅगलमध्ये आलो की आपल्याला सगळ्या टाईपचे जितके डेटा सेट्स आहे इथं मिळून जातील. मग आपण इथं साइन इन करू शकतो. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट नसेल तर रजिस्टर करून घ्या. इथं कंटिन्यूवर क्लिक केलं आपण. आता इथं डिफरंट टाईपचे डेटा सेट्स अवेलेबल आहे. तर मग या डेटा सेट्समध्ये सगळी इन्फॉर्मेशन ती स्टोर्ड आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा आपल्या एका मशीन लर्निंगचं मॉडेल स्टोअर करण्यासाठी डेटा सेट पाहिजे असले तर मग ॲट दॅट टाइम आपल्याला इथनंच डेटा सेट मिळतात की म्हणजे जितके वर्ल्ड वाईड डेटा सेट अपलोडेड आहे तर मग ते इथं केलेले असतात. तर मग आपण सॅम्पल आता एक सुपर मार्केटचा सेल्सचा डेटा सेट आहे हा घेऊया. मग इथं गेलं आपण इथं तुम्ही वर क्लिक करू शकता डेटा सेट्स अँड आफ्टर क्लिकिंग डेटा सेट्स आता हा सुपर मार्केट सेल्सचा डेटा सेट आहे. आपल्याला एक असा डेटा सेट पाहिजे जो की क्लीन नाही केलेला. Comments Altair. ओके आपण हा एक डेटा सेट आहे कॉल्ड अल्जेरियन फॉरेस्ट फायर्स डेटा सेट आपण हा डाउनलोड करतोय. तर मग याला दोन वेजने आपण यूज करू शकतो. आयदर हा एक पार्ट आहे इम्पोर्ट कॅगल हब आणि त्यातून हा जो पाथ आहे इथून आपण आपला डेटा सेट याला इम्पोर्ट करतोय. बट अजून एक आहे ज्या थ्रू आपण CSV रीड करतो मी तुम्हाला तो दाखवतो. मग इथं आपल्याला डाउनलोड डेटा सेट ॲज झिप असं क्लिक करायचं आहे. आफ्टर दॅट आपण जेव्हा आपल्या डाउनलोड फोल्डर्समध्ये जाऊ आता हे एक डाउनलोड्स फोल्डर आहे. मग ह्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये archive.zip नावाची फाईल डाउनलोड झालेली असेल. तर मग ह्या फाईलवर आपल्याला डबल क्लिक करायचं आहे. तर मग विंडोजमध्ये तुम्हाला एक ऑप्शन येईल की व्हॉट इज दॅट की एक्स्ट्रॅक्ट. तर मग एक्स्ट्रॅक्ट किंवा अनझिप मग तुम्हाला ती अनझिप करायची आहे. मग जेव्हा तुम्ही अनझिप कराल तर मग तेव्हा ती फाईल तुम्ही यूज करू शकता. तर मग आता ही फाईल आहे अल्जेरियन फॉरेस्ट डेटा सेट. तर मग ही आपल्याला आपल्या गुगल कोलॅब एन्व्हायरमेंटला लागेल. तर मग आपण एक आपली गुगल कोलॅब नोटबुक क्रिएट करूया. गुगल कोलॅब
न्यू नोटबुक. बाय डिफॉल्ट ते अनटायटल 0.ipynb असं एक फाईल नाव येतं, तर मग त्याला चेंज करायचं आहे टू युअर प्रिफर्ड नेम जे तुमचं असेल. आता हे आपलं 32 डे 32 अंडरस्कोर डेटा wrangling. Just cut this. तर मग आपण जेव्हा इथं फाईलचं आयकन आहे इथं क्लिक करू, तर मग आपल्याला इथं ऑप्शन येईल की फाईल्स. मग फाईल आपल्याला इथं ऑप्शन येईल की ऑलरेडी आपल्याला ड्राईव्ह मधून घ्यायचं आहे की अपलोड करायचे आहे. तर मग आपल्याला अपलोड करायची आहे. अजून एकदा तुम्ही बघा, इथं फाईल्सवर क्लिक केलं तर मग इथं आता हे सॅम्पल डेटा नावाचं एक ऑप्शन आलंय. तर मग यांनी पण आपल्याला काही जो सॅम्पल डेटा आहे तो ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे. तर मग आपण आयदर तो यूज करू शकतो किंवा आपल्याला जर पाहिजे तर मग आपण नवीन डाउनलोड करू शकतो. तर आपण नवीन डाउनलोड केलाय, नाहीतर त्यांनी पण आपल्याला जो एक सॅम्पल डेटा आहे तो दिलाय. ओके, आपल्याला अपलोड करायचं आहे. इथं अपलोडचं साईन आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि इथून तुमची जी फाईल आहे CSV फाईल ती तुम्हाला चूज करायची आहे. तर मग माझी CSV फाईल आहे इथं अल्जेरियन फॉरेस्ट डेटा सेट डॉट CSV. आता मी ही सिलेक्ट केली आहे आणि जेव्हा मी ओपन करेल तर मग तुम्ही बघू शकता आता ही जी फाईल आहे ही अल्जेरियन फॉरेस्ट फाईल आता ही इथं सेव्ह झालेली आहे. तर मग ही फाईल आपण आपल्या डेटासाठी याचा डेटा फ्रेम मध्ये यूज करू शकतो. तर मग ही होती फाईल अपलोडिंगची प्रोसेस. आपण जस्ट एक ओव्हरव्ह्यू बघूया या अपलोडिंग फाईलचा, त्यानंतर मग आपण ही फाईल आहे ही ॲक्च्युली अपलोड करूया. ओके, तर मग फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज CSV? A CSV is a comma separated values file, one of the most commonly used file format for storing tabular data, which row represents a record and column represents a field separated by commas. तर मग CSV एक असा फाईल फॉर्मॅट आहे जो डेटा स्टोअर करण्यासाठी, जेव्हा की टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आपल्याला स्टोअर करायचा आहे तेव्हा मोस्टली यूज केला जाणारा फॉर्मॅट आहे आणि यात ज्या व्हॅल्यू आहेत त्या सेपरेटेड बाय कॉमा असतात. तर मग एक्झाम्पल एका स्टुडंट डॉट CSV तर मग ती अशी काही दिसते. तर मग स्टुडंट ID, नेम, एज, कोर्स, मार्क्स आणि इथं तुम्ही बघू शकता की जे स्टुडंट ID आहे ते प्रत्येक एक जी व्हॅल्यू आहे ती कॉलम वाईज स्टोअर केलेली आहे. तर मग पहिले आपल्याला CSV यूज करण्यासाठी आणि त्यातून एक फाईल रीड करण्यासाठी आपल्या डेटा फ्रेम मध्ये घेण्यासाठी तर मग आपल्याला ते इम्पोर्ट पांडाज लायब्ररी करावं लागेल. तर मग पहिले आपण पांडाज लायब्ररीला इम्पोर्ट करूया. PIP पहिले तर इन्स्टॉल नसली तर तुम्हाला कमांड रन करावं लागेल PIP इन्स्टॉल पांडाज, बट आपण पांडाज लायब्ररी ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवली आहे. दॅट्स वाय इम्पोर्ट pandas as pd. जस्ट हिट कंट्रोल एंटर आणि किंवा या बटनवर जरी क्लिक केलं तुमचा कोड हा रन होऊन जाईल. आणि आपल्याला आता एक CSV फाईल रीड करायची आहे. मग आपण त्या पहिले CSV फाईलचं इथं नाव घेऊया, CSV अंडरस्कोर फाईल इज इक्वल टू, मग आपल्या CSV फाईलचं नाव काय इथं अल्जेरियन अंडरस्कोर फॉरेस्ट अंडरस्कोर फायर्स अंडरस्कोर डेटा सेट डॉट CSV. इफ यू वॉन्ट तुम्ही याला रिनेम पण करू शकता. तर मग आपल्याला इथं आपण आता CSV आपल्या फाईलचं नाव डिफाईन केलं एका व्हेरिएबलमध्ये आणि आपल्याला ही आता फाईल रीड करायची ॲक्च्युअल. तर मग ही आपल्याला एका डेटा फ्रेममध्ये रीड करायची आहे. तर मग त्यासाठी आपल्याला इथं लिहावं लागतं DF एक डेटा फ्रेम क्रिएट केली आणि बाय डिफॉल्ट आपल्याला जेव्हा आपण रीड करू ते एका डेटा फ्रेममध्येच मिळेल. सो वी नो नीड टू कन्वर्ट इट इनटू अनदर फॉर्मॅट. मग जस्ट आपण ही कमांड लिहिली pd डॉट रीड अंडरस्कोर CSV आणि आता इथं मला पॅरामीटर मध्ये CSV फाईलचं नाव द्यावं लागतं. तर मग CSV फाईलचं नाव आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. मग आपण ते देऊ इथं
तर मी कंट्रोल एंटर केलं, देर इज सम एरर. मे बी आपलं जे नाव आहे ते चुकलंय. मी इथलं सेम ॲज कॉपी करतो बघा. नो सच फाईल, अल्जेरियन फॉरेस्ट, या फॉरेस्ट, अल्जेरियन फॉरेस्ट फायर्स डेटा सेट. हां, तर मग आता आपली जी अल्जेरियन फॉरेस्ट फाईल्स होती, जो डेटा सेट होता तो इथं इम्पोर्ट झालाय. मग आपण आता आपलं जे डेटा फ्रेम आहे ते ॲक्च्युअली प्रिंट करून बघूया की कसं दिसतंय. ओके, आता हे डेटा फ्रेम सेम त्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय जसं की आपण काल क्रिएट केलेलं होतं. मग साईडला इंडेक्स आहे आणि अप अबाव इथं कॉलम नेम्स आहे जे की आपल्या डेटा फ्रेममध्ये अवेलेबल आहे. तर मग आपण आता एक CSV फाईल आहे ती सक्सेसफुली इम्पोर्ट केली. ओके, युजिंग सी डॉट रीड अंडरस्कोर CSV या फंक्शनने. मग आपण आता ही एकदा फाईल हे केली तर मग आपल्याला यात आपण रोज पण मेन्शन करू शकतो की आपल्याला रोज किती रीड करायचे. तर मग बाय डिफॉल्ट काय असतं की ते सगळे रोज रीड करतं. बट इफ वी वॉन्ट दॅट की आपल्या CSV फाईलमध्ये आपण काहीतरी रोज डिफाईन करणार आहे तेवढेच रोज इम्पोर्ट झाले पाहिजे. मग देअर इज अ पॅरामीटर अवेलेबल n रोज. आपण ते जर मेन्शन केलं की मला जर 3 रोज इम्पोर्ट करायचे तर मग 3च रोज जे आहे ते इम्पोर्ट होईल. ओके, आता इथं काय झालं, 3 रोजच इम्पोर्ट झाले फक्त. बट आपल्याला ॲक्च्युअल प्रोसेसिंगसाठी फुल डेटा पाहिजे. सो वी आर नॉट इम्पोर्टिंग 3 रोज, बट इट इज पॉसिबल जर आपल्याला करायचे असले तर. मग बाय डिफॉल्ट आता रोजच्या व्हॅल्यू यांना म्हणतात हेडर्स. मग हे जे हेडर्स आहे तिथं अवेलेबल, तर मग हे बाय डिफॉल्ट फर्स्ट कॉलम मधून घेतलेले जातात. मग जर आपल्याला ते मेन्शन करायचं असलं की दुसऱ्या कोणत्या कॉलम मधून घ्यायचे, तर मग आपल्याला जस्ट इथं मेन्शन करायचं आहे हेडर इज इक्वल टू, आणि आपल्याला ज्या रो मधून आपल्याला हेडर्स आपले घ्यायचे ते आपला तो रो नंबर इथं प्रोव्हाइड करायचा आहे. बट आपले हेडर बाय डिफॉल्ट जे फर्स्ट रो मध्ये अवेलेबल आहे, सो आपण इथं काही मेन्शन नाही करत आहे. तर मग आपण बघूया की आता याची काही इन्फॉर्मेशन जसं की फर्स्ट 5 रोज, लास्ट 5 रोज, कॉलम नेम्स, इन्फॉर्मेशन अबाउट दिस डेटा सेट आणि डिस्क्रिप्शन अबाउट दिस डेटा सेट. मी तुम्हाला मग इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला दिसतं की नंबर ऑफ रोज किती आहे, नंबर ऑफ कॉलम्स किती आहे, डेटा टाइप्स काय त्यांचे, आणि मिसिंग व्हॅल्यूज आहेत का त्यात काही. मग नेक्स्ट जे डिस्क्राईब फंक्शन आहे त्यात आपल्याला कळतं की इच कॉलम आहे त्यांच्यात जे व्हॅल्यू आहे त्याचा काउंट किती आहे, त्यांचा मीन, स्टँडर्ड डिव्हिएशन, मॅक्झिमम, मिनिमम अँड क्वार्टाइल्स. तर मग आपण हे वन बाय वन बघूया. df डॉट हेड. तर मग df डॉट हेड आपल्याला रिटर्न करेल फर्स्ट 5 रोज. सो फर्स्ट 5 रोजचा डेटा आहे तो हा आपला असा काही दिसतो. तर मग लास्ट 5 रोज df डॉट टेल. मग आपले 246 पर्यंत रोज आहे, तर मग 242 पासून 246 पर्यंत जो डेटा आहे तो शो झालेला आहे. df डॉट सॅम्पल. मग आता इथं आपला रँडमली कुठनं पण आपल्याला जो डेटा आहे तो मिळून देईन. आता मी इच टाइम जेव्हा रन करेल इथं व्हॅल्यू चेंज झालेली असेल बाय चान्स. तिथं तसं असं होऊ शकतं की तुम्हाला दोन्ही पण वेळेला सिमिलर व्हॅल्यू मिळाली. तर मग नेक्स्ट आहे df डॉट इन्फो. ओके, df डॉट इन्फो मध्ये आपल्याला काय मिळालं की df डॉट इन्फो मध्ये आपल्याला मिळालं नंबर ऑफ कॉलम्स किती अवेलेबल आहे, त्यांच्यात नल व्हॅल्यूज आहेत तर मग त्यांचा काउंट किती आहे, आणि त्याचा डेटा टाईप कोणता आहे. तर मग आपला हा जो डेटा सेट आहे तर मग यात कुठल्या नल व्हॅल्यूज नाहीच आहे. नॉट नल. ओके, नॉट नल 246 आणि नल काउंट नॉन नल म्हणजे एक पण आपली नल व्हॅल्यूज अवेलेबल नाही, आणि इतके सगळे जे कॉलम्स आहेत ते अवेलेबल आहे. आपण हे बघितलं आता df डॉट इन्फो. तर मग यात सगळं आपल्याला डेटा टाईप सगळी इन्फॉर्मेशन जी आहे आपल्या डेटा फ्रेम बद्दल ती मिळते. हो. मग df डॉट डिस्क्राईब. df डॉट डिस्क्राईब.
मग df डॉट डिस्क्राईब मध्ये आपल्याला मिळतं काउंट, त्यात युनिक व्हॅल्यूज किती आहे, टॉप व्हॅल्यूज कोणत्या आहे आणि फ्रिक्वेन्सी वगैरे ती कोणती. अजून पण काही आहे पण दॅट इज नॉट रिक्वायर्ड. मग डे मध्ये किती काउंट आहे 246, त्याच्यातले युनिक व्हॅल्यू किती आहे 33 ज्या आहे त्या युनिक व्हॅल्यू आहे. मंथ मध्ये 245 व्हॅल्यू आहे, त्यातल्या 5 व्हॅल्यू युनिक आहे. आणि टॉप टॉप सगळ्यात टॉपची जी व्हॅल्यू आहे जी रिपीट झाली आहे ती आहे 1 आणि फ्रिक्वेन्सी आहे त्याची 8. मग अशीच ही जी इन्फॉर्मेशन आहे आपल्याला इथेही बघायला मिळते. आता आपला मेन पार्ट येतो की आपल्याला काही जो डेटा आहे जो ज्यात काही नल व्हॅल्यूज आहे त्यातून आपल्याला नल व्हॅल्यूज फाइंड असल्या तर रिमूव्ह करायचं आहे. बट आपला जो डेटा आहे तर मग यात कुठल्याच नल व्हॅल्यूज अवेलेबल ॲडेड नाही आहे. तर मग आपण यांना ऑलरेडी विथ कोपायलट आपण नल व्हॅल्यूज काही आपल्या डेटा फ्रेममध्ये ॲड करूया. कारण की म्हणजे जेव्हा आपण जो डेटा सेट येतो तर मग रिअल टाइममध्ये तर मग तेव्हा त्या डेटा सेटमध्ये ऑलरेडी काही नल व्हॅल्यूज स्टोर्ड असतात. बट जेव्हा आपल्याला ॲक्च्युअलमध्ये एक आत्ता आपण काम करतो यात तर मग आता एक नल व्हॅल्यूजचा डेटा सेट आपल्याकडे नाही आहे. दॅट्स वाय आपण थ्रू कोपायलट आपण काही नल व्हॅल्यूज आपल्या डेटा सेटमध्ये ॲड करूया. ओके, टिल दिस ॲड्स आपण हे बघूया की त्यासाठी मेथड्स कोणत्या कोणत्या यूज करतो. तर मग पहिलं व्हॉट इज मिसिंग डेटा. मिसिंग डेटा रेफर्स टू द व्हॅल्यूज दॅट आर नॉट अवेलेबल इन द डेटा सेट. लेट्स से की आता आपल्याकडे हा एक डेटा सेट आहे, नेम एज अँड मार्क्स हे कॉलम्स आहे याचे. तर मग यात फर्स्ट रो साठी सगळ्या व्हॅल्यूज अवेलेबल आहे. पण सेकंड मध्ये तुम्हाला इथं दिसतंय NaN नॉट अ नंबर. NaN मीन्स नॉट अ नंबर अँड मार्क्स इथं अवेलेबल आहे. इथं आपल्याला अमन जो आहे तर मग याचं आपल्याला एज दिसतंय बट मार्क्स इज नॉट अवेलेबल. तर मग आता हे ज्या व्हॅल्यूज आहेत तर मग आपल्याकडे खूप मोठा जर डेटा असला तर मग आपण असं करू शकतो की हा डेटा आपण रिमूव्ह करू शकतो. की आता ह्या डेटामध्ये जर अवेलेबल नाही तर मग त्या डेटाचं आपण करणार काय. मग आपण त्याला रिमूव्ह करून टाकू शकतो. अँड सेकंड थिंग इज की आपण त्याचं आता इथं काय दिसतंय आपल्याला की आता ही एज आहे तर मग इथं 2 स्टुडंट आहे बाकीचे तर मग यांची एज मॅच होतीये. मग 20 प्लस 90 आपण यांचा एक ॲव्हरेज घेतलं आणि त्याची एज इथं आपण अप्लाय केली. सेम फॉर आपण मार्क्स पण करू शकतो. विच डेटा फ्रेम.
ओके, आता आपला जो डेटा आहे तर मग त्यात काही नल व्हॅल्यूज आपल्याला ऍड झाल्या आहे. तर मग आपण जेव्हा एक कमांड आहे ती रन करतो df डॉट एज नल डॉट सम, सो थ्रू दॅट आपल्याला मिळतं बघायला की आपला जो डेटा आहे तर मग कॉलम वाईज त्यात किती नल व्हॅल्यूज आहे. तर मग इथं डे मध्ये 3 नल व्हॅल्यूज आहे, मंथ मध्ये 6 नल व्हॅल्यूज आहे, इयर मध्ये 4 नल व्हॅल्यूज आहे, टेम्परेचर मध्ये 8 नल व्हॅल्यूज आहे, आर एच अँड जसं जसं आपण जातो त्यात आपल्या काही नल व्हॅल्यूज आपण ऍड केल्या आहे. तर मग यामध्ये आता आपल्याला जेव्हा आपला जो डेटा सेट आहे यात चेक करायचं आहे की आपल्या डेटा सेट मध्ये काही नल व्हॅल्यूज अवेलेबल आहेत की नाही. मग त्यासाठी आपल्याला चेक करावं लागतं थ्रू कमांड df डॉट इज नल. मग आता आपण हे फंक्शन जेव्हा रन करू, आता मग आपल्याला इथं सगळं एक रिपोर्ट येऊन जातो त्याचा की कुठल्या कुठल्या व्हॅल्यू. आता आपण ही एक कंडिशन रन करतो की इज नल. मग इथं जर जिथं कुठं आपलं ट्रू दिसेल मग तिथं आपला जो डेटा आहे तो नल आहे. तर मग आता इथं सगळीकडे फॉल्स दिसतंय म्हणजे हा जो डेटा आहे हा नल नाही आहे. तर मग आपण इथं जिथं ट्रू दिसतंय तिथं आपला जो डेटा नल आहे. पण मग असा हा डेटा बघणं जेव्हा डेटा सेट खूप मोठा आहे तर मग हे नॉट अ इझी टास्क. तर मग तेव्हा आपण यूज करतो डॉट सम मेथड. ओके, आपण इथं आता डॉट सम मेथड यूज केली. तर मग आता इथं आपल्याला शो करता येते कॉलम वाईज की आपली नल व्हॅल्यूज येत्या किती, आणि आपल्याला जर टोटल पाहिजे असल्या तर मग आपण यूज करू शकतो डॉट सम वन्स मोर. आणि आपल्याला इथं टोटल काउंट मिळतोय की 78 ज्या व्हॅल्यू आहेत त्या टोटल नल आहेत. बट आपल्याला कॉलम वाईजच राहू द्यायचं, इथं कॉलम वाईज बघायचं आपल्याला किती नल व्हॅल्यूज अवेलेबल आहे आपल्या डेटा सेट मध्ये. ओके, आपण हे बघितलं की काउंट मिसिंग व्हॅल्यूज आपण त्या मिसिंग व्हॅल्यूज आहे त्या काउंट करतोय. मग आता ज्या नल व्हॅल्यूज आहे आपण याला एक ऑप्शन आहे की आपण याला रन करू, रिमूव्ह करू शकतो. मग ओके, df डॉट ड्रॉप एन आहे ओनली रोज विदाउट मिसिंग व्हॅल्यू आर केप्ट. मग जे रोज आहेत ज्यात काही मिसिंग व्हॅल्यू नाही तेच रो इथं ठेवल्या जातील df डॉट ड्रॉप एन ने, आणि बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या रिमूव्ह केल्या जातील जिथं जिथं नल मिळतंय आपल्याला. बट हे आपण जस्ट आत्ताच नाही परफॉर्म करू कारण की आपल्याला खूप सगळे ऑपरेशन्स आहे ते आपल्या डेटा सेटवर अजून परफॉर्म करायचे. तर मग त्यानंतर df डॉट ड्रॉप एन ॲक्सिस इज इक्वल टू 1. तर मग काय असतं की आयदर आपण तो कॉलम रिमूव्ह करू किंवा पूर्ण रो रिमूव्ह करू. मग ॲट अ टाइम आपण ॲक्सिस इज इक्वल टू 1 असं स्पेसिफाय करतोय. तर मग आपण हे स्पेसिफाय करतोय. तर मग इथं दोन ॲक्सिस आहे. दिस इज कॉल्ड ॲक्सिस 0 जो की टॉप टू बॉटम आहे, आणि लेफ्ट टू राईट हा आहे ॲक्सिस 1. तर मग ॲक्सिस 1 मधून आपल्याला जर ती व्हॅल्यू रिमूव्ह करायची आहे तर मग आपण एका पर्टिक्युलर रो मधून ती व्हॅल्यू रिमूव्ह करतोय. मग आपण जेव्हा मेन्शन करतो df डॉट ड्रॉप एन ॲक्सिस इज इक्वल टू 1, म्हणजे आपण एका जिथं जिथं नल व्हॅल्यूज अवेलेबल आहे ते सगळे रोज डिलीट करतोय. आणि आपण जेव्हा इथं असं मेन्शन करतो df डॉट ड्रॉप येणे, तर मग आपण असं मेन्शन करतो की जिथं जिथं नल व्हॅल्यू आहे त्या रिमूव्ह करून टाका. नॉट रोज, आपण व्हॅल्यूज रिमूव्ह करतोय फक्त. मग अजून एक ऑप्शन आहे की फिल मिसिंग व्हॅल्यूज विथ कॉन्स्टंट. मग आपण काय करू शकतो की ज्या मिसिंग व्हॅल्यूज आहे तर मग त्या आयदर आपण त्यात कोणती तरी एक नल व्हॅल्यू इन्सर्ट करू, सॉरी नल व्हॅल्यू कोणती तरी कॉन्स्टंट व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो नलच्या जागेवर, किंवा आपण त्याला रिमूव्ह करू शकतो. अनदर मेथड इज की आपण त्यांचा जो मीन आहे जिथं जिथं आपल्या नल व्हॅल्यू आहे त्यात आपण त्याचा मीन म्हणजे एक ॲव्हरेज. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना मागच्या एक्झाम्पलला की दोन स्टुडंट होते, त्यांचं एज होतं 20 अँड 90. मग दोन स्टुडंटचं आपण एज कंबाईन केलं कारण की आता जे स्टुडंट्स आहे एका क्लासमध्ये त्यांचं एज जे आहे 80% चान्सेस आर देअर की ते सिमिलर असेल. तर मग आपण त्यांचं एज जे आहे ते आपण कंबाईन करून त्याचा एक ॲव्हरेज क्रिएट करून आपल्या डेटा सेटमध्ये ॲड करू शकतो. तर मग दिस इज सेम मेथड ज्यात आपण थ्रू ॲव्हरेज ॲड करतोय. आणि आता नेक्स्ट मेथड इज की फ्रंट फिल अँड बॅक फिल. तर फ्रंट फिल म्हणजे आता जर माझा डेटा इथं इथं कुठे आहे, ओके,
जर इथं डेटा आहे हा नल आहे, आता 0 आहे तर मग या जागेवर नल आहे. तर फ्रंट फिल म्हणजे जी पण त्याच्या फ्रंटला व्हॅल्यू आहे इस, मग तिथून आपल्याला ते तो डेटा आहे तो फिल करून घेतो. तोच सेम डेटा आपण इथं फिल करून देतो. बॅकफिल, बॅकफिल म्हणजे आता त्याचा डेटा जो बॅकला आहे, सॉरी बॅकला हा डेटा आहे, बॅकला 6.5, तर मग बॅकला जो 6.5 तो इथं फिल होईल आणि फ्रंटला त्याच्या तर मग 0.2 आहे तो ऑटोमॅटिकली फिल होऊन जाईल. जिथं जिथं नल व्हॅल्यू जे त्याच्या नेक्स्ट जे रोज कॉलम्स आहे मग तिथून आपला जो डेटा आहे तो ऑटो फिल होऊन जाईल. मग आतापर्यंत आपण ह्या मेथड्स बघितल्या. मग आपण बघू की यांना ऍक्च्युली आपण आपल्या डेटा सेटवर अप्लाय कसं करतोय. ओके, आपण वन बाय वन ह्या ज्या मेथड्स आहे यांना अप्लाय करूया. आपण इज नल बघितलं, मग आपण फर्स्ट मेथड जी अप्लाय करूया ती आहे ड्रॉप इन आहे. df इज इक्वल टू df डॉट ड्रॉप एन. आता ड्रॉप एन काय करेल की जेवढे पण नल व्हॅल्यूज येते आपल्या डेटा सेट मधनं रिमूव्ह करून टाकेल. मग आता आपण बघूया परत एकदा df डॉट इज नल डॉट ओके. आपल्या डेटा सेट मध्ये आधी काय होतं की 0 0 0 आधी आपल्या इथं व्हॅल्यूज अवेलेबल होता राईट, काहीतरी की ह्या नल व्हॅल्यूज इथं सेम आपण कमांड रन केली इज नल डॉट सम. बट इथं आपल्या व्हॅल्यूज डेटा सेट मध्ये काही व्हॅल्यूज अवेलेबल होत्या ज्या नल होत्या. मग आपण त्या इथनं आता रिमूव्ह करून टाकल्या. बट ॲट दिस मोमेंट आपल्याला काही नल व्हॅल्यूज अवेलेबल पाहिजे आपल्या डेटा सेट मध्ये. ओके, कमेंट दिस, रन ऑल अगेन. ओके, आता आपण तुम्ही बघितलंय की जेव्हा आपण कमांड रन करतो df डॉट ड्रॉप ने आपल्या डेटा सेट मध्ये ज्या व्हॅल्यूज आहे त्या नल व्हॅल्यूज त्या रिमूव्ह होऊन जातात आणि जो आपला डेटा सेट आहे तो क्लीन होऊन जातो. दिस इज वन मेथड. आणि मग आपण इथं काय केलं की df इज इक्वल टू एका नवीन डेटा फ्रेमला परत आपली प्रिव्हियस डेटा फ्रेम अलोकेट केली. बट इन्स्टेड ऑफ दॅट आपण त्यात अजून एक पॅरामीटर मेन्शन करू शकतो, इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. आता म्हणजे आपण इथं काय मेन्शन करतोय की आता मला एक नवीन डेटा फ्रेम नाही क्रिएट करायची, जुनीच डेटा फ्रेम अवेलेबल आहे, तर मग त्यात ज्या व्हॅल्यू आहेत त्यांना रिमूव्ह करून ज्या व्हॅल्यू आहे त्या रिमूव्ह करून द्या आणि आपल्याला जस्ट जी ओरिजिनल डेटा फ्रेम आहे ॲज इट इज राहील ती, आपल्याला एक नवीन डेटा फ्रेम क्रिएट करण्याची गरज नाही. नेक्स्ट इज ॲक्सिस इज इक्वल टू 1. आता हे ज्या व्हॅल्यू आहे त्या बाय डिफॉल्ट रो वाईजच डिलीट होत्या. स्टील आपण इथं मेन्शन करतोय की ॲक्सिस इज इक्वल टू 1 म्हणजे आपला जो डेटा आहे तो क्लिअर फॉर्मॅट मध्ये जो आहे तो दिसेल आपल्याला. नो 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 नो. ओके, जो आपला डेटा इथं तो सम विथ सम नल व्हॅल्यूज तो इथं अवेलेबल आहे आणि ड्रॉप याने तुम्ही बघितलंय की ते वर्क कसं करतंय. तर मग मी ही लाईन अशी ठेवतोय, जेव्हा तुम्ही इथं याल तुम्ही ती रन करू शकता. तर मग नेक्स्ट इज की आपण इथं बघितलं होतं की आपण त्यांना फिल करू शकतो विथ सम व्हॅल्यू. तर मग आपण त्यांना इथं फिल करू विथ सम व्हॅल्यू. आता इथं कोणतं आहे तर मग डे. तर मग डे मध्ये कुठली व्हॅल्यू अवेलेबल नाही आहे, आपण डेला नाही करू शकत फिल. डेला पण करू शकतो बट आपल्याला त्याला नाही करायचं. हे जे FWI आहे या कॉलमला आपण ऑटो फिल करूया विथ सम व्हॅल्यू df ऑफ. मग आपल्याला एक जर पर्टिक्युलर कॉलम पाहिजे असला तर मग आपण कसं मेन्शन करतो, df ब्रॅकेट्स त्यानंतर जे कॉलमचं नाव येते FWI डॉट इज डॉट फिल याने, मग आपण याला 0 ने फिल करतोय.
ओके. जिथं पण आता व्हॅल्यूज अवेलेबल होत्या, जिथं जिथं नल होत्या, मग आपण त्यांना एका व्हॅल्यूने फिल करतोय. तर मग आपण हे बघूया. तर मग आपल्याला इथं दिसतंय की FWI जे आहे त्यात 5 नल व्हॅल्यू आहे. मग आपण इथं याला आता परत बघूया की आता त्यात किती नल व्हॅल्यू आहे. df of FWI dot is null dot sum. इथं पण सेम कन्सेप्ट अप्लाय होती. इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. ओके. तर मग आपण हे का बरं मेन्शन केलं इथं? तर मग आपण इथं ऑलरेडी आपल्याला एका नवीन डेटा फ्रेमला नाही अप्लाय करायचं. आपल्याला आहे तीच डेटा फ्रेममध्ये सगळे चेंजेस करायचे. आपण आता इथं चेंज केलं तर मग इथं ॲज एक्सपेक्टेड आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती 0 बघायला मिळते. कारण की जितक्या पण नल व्हॅल्यूज होत्या आपल्या त्या FWI कॉलममधनं त्या रिमूव्ह झाल्या. तर नेक्स्ट आता आपण जे टेम्परेचर आहे, तर मग टेम्परेचर कसं असतं, टेम्परेचर ॲव्हरेजने कॅल्क्युलेट केलं जाऊ शकतं. म्हणजे आता आपल्याकडे जर 7 दिवसाच्या टेम्परेचरचा डेटा आहे, लेट्स से की संडे पासून तर थर्सडे पर्यंत, आणि आपल्याकडं फ्रायडेचा डेटा अवेलेबल नाही आणि सॅटर्डे संडेचा पण अवेलेबल आहे. सो बाकीच्या 6 दिवसाचा डेटा यूज करून आपण एका दिवसाचा जो टेम्परेचरचा डेटा आहे तो तयार करू शकतो. कसं की ॲव्हरेज तयार करून त्याचं. तर मग आपण बघूया. DF ऑफ, मग आपण कोणत्या कॉलमवर आता ऑपरेशन परफॉर्म करतोय? टेम्परेचर. DF ऑफ टेम्परेचर आपण इथं फिल येणे आपल्याला आता इथं 0 ने नाही फिल करायचं. तर मग आपल्याला इथं फिल करायचं आहे विथ सम ॲव्हरेज व्हॅल्यू. मग आपण इथं मेन्शन करतोय DF ऑफ टेम्परेचर डॉट मीन कॉमा इन प्लेस इज इक्वल टू ट्रू डॉट मीन डॉट सम. What's the error here? Temporary. What is the error here? Can only concatenates not into string. Oh, फर्स्ट ऑफ ऑल की आपला जो डेटा आहे तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. आपल्याला त्याला टाईपकास्ट करावं लागेल एका नवीन फॉर्मॅटमध्ये. DF ऑफ टेम्परेचर डॉट डी टाईप. याचा डेटा टाईप आपल्याला जो आहे तो टाईपकास्ट करावा लागेल. टू इज इक्वल टू DF ऑफ टेम्परेचर
df of temperature not double time dot त्याची मेथड आहे as type int. What is the error here? Dot dropping. टेम्परेचर ॲक्च्युली आपण इथं दोन टाईपचे डिफरंट कॉलम नेम्स यूज करतोय, दॅट्स वाय आपल्याला एरर येतोय. आपण इथं टेम्परेचर यूज करतोय अँड हिअर वी आर ड्रॉपिंग द व्हॅल्यूज फ्रॉम FWI. जेव्हा पण आपल्याला एक डेटा सेट मधून काही व्हॅल्यूज जर चेंज करायचे आहे तर मग एक टाईपकास्ट करायचे आहे, तर मग पहिली कंडिशन बेस कंडिशन ही आहे की त्यात कुठलंच हे नसावं, ज्या व्हॅल्यू आहे त्या नल नसाव्या. तर मग यात आपल्या डेटा सेटमध्ये काही नल व्हॅल्यूज आहेत अवेलेबल, दॅट्स वाय आपल्याला जो हा एरर आहे ते जनरेट करताय. int argument must be a string, not a number type. I'm just fixing this. df dot is null dot sum. आपण आपली कमांड रन करूया. दॅट इज df आपण व्हॅल्यू जे आहे त्याचा मीन फिल करत होतो यात. तर मग आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूया त्याला आधी. average of temperature, df of temperature dot mean. What is the problem? Average 29 29 30. यात आपण काही नल व्हॅल्यू चेक करूया इफ अवेलेबल. average dot is null dot sum. Average is equal to average dot mean. ओके, ही एक नॉर्मल मेथडने तर होत नाही. आपण एक दुसरी मेथड आहे त्याने करूया याला. df of temperature is equal to pd dot
टू न्यूमेरिक. मग टू न्यूमेरिक मध्ये आपण या टेम्परेचरला पुट करतोय आणि आपला आत्ता जी करंट डेटा आहे तो सक्सेसफुली रन झाला आहे. मग आपण याला एका न्यूमेरिक फॉर्मॅटमध्ये सक्सेसफुली कन्वर्ट केलंय. आणि आपण आत्ता जर याचं टेम्परेचर फाइंड करू मी, तर मग आता आपल्याला तो मिळतोय. तर मग पहिले काय होत होतं की आपल्या डेटाबेसमध्ये काही नल व्हॅल्यूज होत्या. तर मग दॅट्स वाय ड्यू टू दॅट नल व्हॅल्यूज आपला जो डेटा आहे तो कन्वर्ट होत नव्हता. आणि आपण एक स्टँडर्ड मेथड वापरतो ॲज इंट नावाची. बट ॲज इंट इथं वर्क नाही करत आहे, कारण की आपल्या डेटा सेटमध्ये काही नॉन नल व्हॅल्यूज अवेलेबल आहे. सो फॉर दॅट आपण दुसरी एक मेथड वापरली त्यासाठी, टू न्यूमेरिक. आणि टू न्यूमेरिकमध्ये इथं आपल्याला DF ऑफ टेम्परेचर आणि इथं मेन्शन केलंय आणि एरर्स कोअर्स, म्हणजे आपण एरर्सला इग्नोर करण्यासाठी विदाउट काही एक्सेप्शन रेज करता ते जस्ट इग्नोर करून देताना आपण हे यूज केलंय इथं. जर जेव्हा पण आपण ऑब्जेक्ट प्रोसेस करू किंवा नल व्हॅल्यूज प्रोसेस करू तेव्हा ऑफकोर्स एक एरर येईल. मग तेव्हा त्या डिसमिस करण्यासाठी आपण हे एरर्स त्याला कोर्स यूज केलाय. तर मग आपण इथं बघूया आता DF ऑफ टेम्परेचर, जे की आपल्याला ऍक्च्युअल करायचं होतं त्याला त्याच्या नल व्हॅल्यूज आपल्याला यात फिल करायचे आहे त्याच्या मीनने. तर मग आपण इथं काय करतोय, DF डॉट फिल याने DF ऑफ टेम्परेचर डॉट मीन, म्हणजे DF डॉट टेम्परेचर मध्ये जितकी आपण नल व्हॅल्यू आहे ह्या जो मीन भेटलाय आपल्याला 3.1 याने रिप्लेस करून द्या. मग आपण आता ही मेथड इथं रन केली आहे. आता ही सक्सेसफुली रन झालंय आणि आपण आता जे करूया की DF ऑफ टेम्परेचर मध्ये किती नल व्हॅल्यूज आहे, डॉट इज नल डॉट सम. ओके, आता इथं काय दिसतंय 0. आणि आपण पहिले जेव्हा चेक करत होतो तर मग देअर वेर सम अराउंड 8 व्हॅल्यूज इन देअर. ओके, इथं आपण चेक केलेलं होतं की नल व्हॅल्यूज 8 आहे आणि आता आपण त्या सक्सेसफुली चेंज केलाय. तर मग असंच आपल्याला वन बाय वन ईच कॉलमसाठी करावं लागेल. तर मग आपण जेव्हा एक प्रोजेक्ट बनवत असू तर मग आपण त्या प्रोजेक्टमध्ये बघू की पूर्ण आपण डेटा सेट आहे तो स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत पूर्ण एक डेटा सेट क्लीन करूया. बट जस्ट आपण आता इथं कन्सेप्ट स्टडी करतोय तर मग आपण वन बाय वन बघू फक्त की एक एक मेथड वर्क कशी करते. आपला जो मेजर प्रोजेक्ट असेल पांडासाठीचा, त्यासाठी पांडाज आणि नंपाय साठीचा या वीकचा, त्यामध्ये आपण बघूया की आपण एक डेटा सेट तो इम्पोर्ट कसा करायचा कॅगलवरून घेऊन त्याच्यात ज्या व्हॅल्यू आहे त्या मेसी व्हॅल्यू त्या मिसिंग त्या रिमूव्ह कशा करायच्या, त्यातून काही डेटा फाइंड कसा करायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी मग DF डॉट एफ फिल बॅक फिल, आता ह्या पण मेथड्स आहे ज्या व्हॅल्यूज आहे त्या नल व्हॅल्यू आहे त्या चेंज करण्यासाठी. मग आपण आता बघूया मेन फिल्टरिंग ऑफ डेटा. फिल्टरिंग ऑफ डेटा मीन्स की आपण जो डेटा होता तर मग याला काल बघत होतो की त्याला फिल्टर कसं करतोय. तर मग आता ऍक्च्युअल जर आपल्याला जेव्हा डेटा फ्रेममध्ये डेटा पाहिजे असतो तर मग तेव्हा आपण हा यूज कसा करतो मग तो बघूया. लेट्स से की आपल्याकडे आता खूप मोठा डेटा सेट आहे. तर मग DF डॉट हेड. ओके, आता या DF डॉट हेड मध्ये इतका सगळा डेटा अवेलेबल आहे. मग मला जर असा डेटा पाहिजे, असाच डेटा पाहिजे जिथं टेम्परेचर इज लेस दॅन और इक्वल टू 26 होतं. तर मग आता ही कंडिशन मी इथं वापरू शकतो. ओके, इथं कसं आहे की डिस्प्लेच स्टुडंट, आता इथं एक्झाम्पल्स थोडेसे वेगळे वापरले पण जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही इकडे सेम कन्सेप्ट अकॉर्डिंग टू युअर कॉलम नेम्स अप्लाय करू शकता. कारण की तुम्ही जो पण डेटा सेट इम्पोर्ट करणार आहे प्रत्येक वेळेस तो डिफरंट असणार आहे. तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायची, ना की म्हणजे कोणते कॉलम नेम्स ध्यानात ठेवायची की कोणत्या कॉलम नेम्सने काय होत होतं. तर मग मला जर इथं डेटा पाहिजे आता न्यू डेटा, मी एक डेटा फ्रेम घेतोय. तर मग न्यू डेटा मध्ये मला तो डेटा पाहिजे DF, जिथं DF ऑफ टेम्परेचर किती होतं. तर मग माझी कंडिशन होती इज लेस दॅन ऑर इक्वल टू 26. मग आता इथं तो डेटा प्रिंट होईल जिथं जिथं टेम्परेचर जे माझं आहे ते लेस दॅन ऑर इक्वल टू 26 आहे. आता मी कमांड रन केली आहे आणि इथं आपण हे न्यू डेटाला जे आहे ते प्रिंट करूया. न्यू डेटा
कोलॅबमध्ये जस्ट तुम्हाला म्हणजे इच टाइम प्रिंट स्टेटमेंट यूज करण्याची गरज पण नाही. जस्ट तुम्ही मेन्शन जरी केलं की तुम्हाला कुठला डेटा पाहिजे, तर मग ते तुम्हाला तो डेटा मिळून जाईल. तर मग आता आपण जर हा डेटा बघितला, तर मग यात असा डेटा कुठला अवेलेबल नाही की ज्यात जे आहे व्हॅल्यूज आहे त्या 26च्या अबव आहे. आपली जी कंडिशन आहे त्या कंडिशननुसार आपण त्याला फिल्टर केलं आहे आणि त्याच कंडिशननुसार आपला जो डेटा आहे तो आपल्याला इथं शो होतोय. मग ह्याच ज्या कंडिशन आहे आपण इथं या मल्टिपल कंडिशन अप्लाय करू शकतो. जसं की इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू नॉट इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू. मग अकॉर्डिंग टू अवर यूज केस आपण मल्टिपल कंडिशन्स अशा अप्लाय करू शकतो. तर मग आता आपल्याला इथं मल्टिपल कंडिशन अप्लाय करायचे आहे ॲट अ सिंगल टाइम. आणि आपल्याला काय बघायचं आहे अजून की आता इथं एक व्हॅल्यू बघू शकता तुम्ही, इथं एक झिरो व्हॅल्यू आली. मग आपल्याला ती झिरो नाही पाहिजे. अँड तर मग आपल्याला हे इथं मेन्शन करायचं यानंतर. अँड df of temperature is less than or equal to, आणि इथं आपण काय मेन्शन केलंय, df of temperature is greater than or equal to 20. आपल्याला असा टेम्परेचरचा डेटा पाहिजे जो 26 पेक्षा छोटा पण आहे आणि 20 पेक्षा मोठा पण आहे. तर मग आता मी रन करतो इथं कमांड. न्यू एरर. द थिंग इज की आपल्याला इथं हे अँड सिम्बल आहे, हे एक इथं कॉन्फ्लिक्ट तयार करत आहे. जस्ट आपल्याला इथं आपण ऍड करूया ब्रॅकेट्स. ओके, आता आपला जो डेटा आहे अकॉर्डिंग टू न्यू कंडिशन इथं शो होतोय. सो न्यू डेटा, तर मग हा न्यू डेटा आहे आणि हा एक तर अकॉर्डिंग टू आवर कंडिशन शो होतोय. तर मग इथं प्रत्येक व्हॅल्यू आहे जी 26 पेक्षा मोठी आहे आणि 20 पेक्षा छोटी नाही आहे, कारण की आपण न्यू डेटाला अजून प्रिंटच नाही केलेलं. हा आपला न्यू डेटा आहे. तर मग या 26, 25 तर मग इथं तुम्हाला कुठलीच अशी व्हॅल्यू दिसणार नाही जी की आपल्या कंडिशनला एक्सीड करते. तर मग अशी आपण जी फिल्टरिंग आहे ती अप्लाय करतो आपल्या डेटा सेटमध्ये. तर मग इथं आपण हे पण बघितलं की मल्टिपल कंडिशन आपण कशी अप्लाय करतो. जर मग आत्ता आपण जशी अँड कंडिशन अप्लाय केली, तर मग तशीच ऑर कंडिशन पण आपण इथं अप्लाय करू शकतो. तर मग ऑर कंडिशनचं पण आपण एक एक्झाम्पल इथं, आता मी अँड कंडिशनचं एक्झाम्पल इथं ठेवलंय. मग आपण इथं ऑर कंडिशनचं एक एक्झाम्पल अप्लाय करूया. ओके, ऑर. आता इथं आपण काय करतोय की एक तर आपला मला डेटा जो पाहिजे तो ग्रेटर दॅन 26 पाहिजे, और तो जो डेटा पाहिजे तो ग्रेटर दॅन 20 पाहिजे. मग असं तर आपला पूर्णच डेटा येऊन जाईल. तर आपण इथं आहे ना काहीतरी कंडिशन अशी मेन्शन करू, इज इक्वल टू 0 बाय. मग आपण आता इथं जेव्हा न्यू डेटाला प्रिंट करूया, न्यू डेटा. ओके, जो डेटा आहे आपला आता ते दोन्ही पण कंडिशन मॅच करून जो जितका येतोय तो मिळतोय आपल्याला. म्हणजे जो डेटा आहे तो लेस दॅन ऑर इक्वल टू 26 पण आहे, आणि तो पण की ॲक्च्युली आपण ही कंडिशन इथं चेंज करूया की ग्रेटर दॅन 26 अँड इथं 0. तर मग मोस्ट ऑफ द जो डेटा मिळतोय आपल्याला तो त्यात व्हॅल्यू आहे त्यात 0 आहे टेम्परेचरसाठी. आता इथं तर नाही दिसत आहे, तो डेटा खूप मोठा आहे, तिथं आपल्याला मिळूनच जाईल. आणि जो डेटा आहे तो पण 26 पेक्षा मोठा आहे. आपल्या दोन्ही पण कंडिशन इथं मॅच होत आहे. मग ऑर कंडिशन. मग अजून पण काही ऑपरेटर्स आहे जसे की इज इन. आपल्याला असंच म्हणजे मल्टिपल व्हॅल्यूज ॲट अ सेम टाइम जर चेक करायचं असल्या. बट आता आपल्या लेक्चरसाठी आपल्याकडं जस्ट थोडा टाइम रिमेनिंग आहे, तर मग आपण ह्या ज्या कन्सेप्ट आहे ह्या उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, जस्ट गिव्ह